हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपले उडान मंत्रामध्ये। आज आपण बघणार आहोत द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकातल्या अशा सवयींबद्दल ज्या तुम्हाला फक्त यशस्वी नाही तर प्रभावी बनवतील। एक साधा प्रश्न आहे, तुमचं आयुष्य यशस्वी आहे का? हो, घर आहे, नोकरी आहे, पैसा आहे, पण शांती आहे का? आज आपण धावतोय पैशासाठी, मान सन्मानासाठी, पण खरं यश काय असतं? स्टेफन कोव्ही म्हणतात, यश हे सवयींमध्ये लपलेलं असतं। फक्त यशस्वी नव्हे, प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी 7 सवयी अंगीकारल्या पाहिजेत। चला त्या शोधायला निघूया। हॅबिट 1, बी प्रोएक्टिव्ह, सक्रिय व्हा। प्रत्येक दिवशी आपल्या समोर 2 रस्ते असतात, एक प्रतिक्रिया देण्याचा तर दुसरा कृती करण्याचा। प्रभावी व्यक्ती कोणतीही परिस्थिती असो, जबाबदारी स्वतःवर घेतात। ते हवामान, लोक किंवा परिस्थितीला दोष देत नाहीत। फॉर एक्झाम्पल, जर ऑफिसमध्ये एखादा क्लायंट चिडला तर सामान्य व्यक्ती म्हणेल, तो मूर्ख आहे, पण प्रभावी व्यक्ती विचार करेल, मी वेगळं काय करू शकलो असतो? सक्रिय होणं म्हणजे स्वतःचं नियंत्रण स्वतःकडे ठेवणं। हॅबिट 2, बिगिन विथ द एंड इन माइंड, शेवट डोळ्यासमोर ठेवा। आज तुमच्या अंत्यसंस्काराला लोक काय बोलतील? हा चांगला माणूस होता की त्याने खूप लोकांचं आयुष्य बदलवलं? तुम्ही आयुष्याचं अंतिम चित्र आजच तयार केलं पाहिजे। कोव्ही सांगतात, विजन विदाउट ॲक्शन इज अ डे ड्रीम, बट ॲक्शन विदाउट विजन इज अ नाईटमेअर। तुमचं ध्येय ठरवा आणि प्रत्येक निर्णय त्या दिशेने घ्या। हॅबिट 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट, महत्त्वाच्या गोष्टी आधी करा। तुमचं आयुष्य इम्पॉर्टंट काम करायच्या आधी एमर्जन्सीमध्ये जातंय। मोबाईल, सोशल मीडिया, इतरांचं अर्जंट, पण तुमचं इम्पॉर्टंट काय? सगळं मिळवण्यासाठी आधी सगळं सोडावं लागतं। आज तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला उद्याचं आयुष्य देणार आहे। हॅबिट 4, थिंक विन विन, दोघांचंही भलं असा विचार करा। जग ही स्पर्धा नाही, ही संधी आहे एकमेकांना वाढवायची। कोव्ही म्हणतो, विज लूज माइंडसेट लोकांना तोडतो, पण विन विन माइंडसेट लोकांना जोडतो। तुमचं यश दुसऱ्याच्या अपयशावर नाही तर दोघंही पुढे जात आहेत यावर आधारित असायला हवं। संबंध जिंकायचे असतील तर स्पर्धा नाही, समजूत हवी। हॅबिट 5, फर्स्ट अंडरस्टँड देन बी अंडरस्टूड, आधी समजून घ्या मग समजवा। आज सगळे बोलतात पण ऐकतं कोण? तुम्ही कधी शांत बसून एखाद्याला पूर्ण ऐकलं आहे का? मनानं, डोळ्यांनी आणि हृदयानं? कोव्ही म्हणतात, इम्पॅथिक लिसनिंग म्हणजे समोरच्याच्या जगात प्रवेश करणं। जेव्हा तुम्ही कोणाला ऐकता तेव्हा तुम्ही त्याला समजून घेत असता आणि तेव्हा तो तुमचा ऐकायला तयार होतो। हॅबिट 6, सेनर्जाइज, सहकार्य करा। 1+1=2 नाही, प्रभावी सहकार्य असेल तर 1+1=11 होतो। कोव्ही सांगतात, सिनर्जी म्हणजे एकमेकांच्या शक्तीचा संगम। विविध मतं, वेगवेगळे दृष्टिकोन हे तुमचं शस्त्र बनवू शकतात जर तुम्ही इगो बाजूला ठेवलात तर। टीमवर्क ही ताकद आहे, स्पर्धा नाही, पूरकता आहे। हॅबिट 7, शार्पन द सॉ, स्वतःला घडवत राहा। तुम्ही झाड कापायला गेलात पण कुऱ्हाड जर बोथट असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही। तसंच आहे आपलंही। दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी काढा। शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उंची वाढवा। कोव्ही सांगतात, युअर मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट इज यू। मित्रांनो, आता पुढे काय? आजचा दिवस संपेल, पण आजचा विचार तो तुमचं आयुष्य बदलू शकतो। या 7 सवयी फक्त वाचण्याचं नाही, आचरणात आणण्याचं पुस्तक आहे। जर तुम्हाला वाटतं की आता खरंच बदलायला हवंय तर सुरुवात आजच करा। हे पुस्तक आजच खरेदी करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तुम्हाला या 7 सवयींपैकी कोणती सवय सर्वात जास्त भावली कमेंटमध्ये लिहा। ही माहिती शेअर करा ज्या लोकांना स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे। आणि हो, अजून अशीच प्रेरणादायी आणि आत्मपरीक्षण करणारी पुस्तकं बघायची असतील तर लाईक करा, शेअर करा आणि उडान मंत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं पुढचं पाऊल प्रभावी आयुष्याच्या दिशेने असो। थँक्यू फॉर वॉचिंग।